नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरात असलेल्या डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण सर्वजण ओळखतो की ITI म्हणून, याच ठिकाणी का आलो आहे याचं कारण हे तुम्हाला मी अगोदर स्पष्ट करणार आहे। 2 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली। निवडणूक पार पडल्याच्या नंतर मतपेट्या नेमक्या कुठे ठेवल्या जातात हा आमच्या दर्शक मंडळींना पडलेला प्रश्न होता। अनेकांनी फोनद्वारे मेसेजद्वारे विचारणा केलेली आहे की स्ट्रॉंग रूम कशी आहे अहमदपूरची, एखादा तरी व्हिडिओ तिथला टाका, तिथली बातमी आली नाही। मग त्याच आग्रहाखातीर आज आम्ही आलेलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला जे आहे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI या ठिकाणी निवडणूक विभागाकडून स्ट्रॉंग रूम बनविण्यात आलेला आहे। आणि हे स्ट्रॉंग रूम 4 लेअरमध्ये सिक्युअर आहे। पहिला लेअर आहे SRPFचा जवान जो आहे त्याला म्हणतात हत्यारी गार्ड, आणि दुसरा जो आहे पोलीस मुख्यालयाचा हत्यारी गार्ड, आणि तिसरा जो आहे उपविभागीय अहमदपूर या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली, विशेष निगराणीखाली CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे। सरांना मी थोडंसं झूम करून दाखवण्यास विनंती करणार आहे। स्ट्रॉंग रूम जे आहे तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नसते, परंतु खऱ्या अर्थाने निवडणूक विभागाकडून जे नियमावली आहे या ठिकाणी कोण येऊ शकतं, तर या ठिकाणी उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी 24 तास कधीही येऊन या ठिकाणी EVM मशीन सील बंद आहेत का, सीलपॅक आहेत का, कधीही येऊन चौकशी करू शकतात। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक विभागाकडून या स्ट्रॉंग रूमला 16 CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत, आणि त्याचबरोबर या ITI कॉलेजचे 8 कॅमेरे, असे 16 + 8 म्हणजे एकूण 24 कॅमेऱ्याच्या निगराणीखाली हे स्ट्रॉंग रूम या अहमदपूर शहरामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। आणि हे 21 डिसेंबर रोजीपर्यंत असणार आहे। या ठिकाणी 21 डिसेंबरपर्यंत कोणताही उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी दिवस असो किंवा रात्र असो या ठिकाणी येऊन पाहणी करू शकतात, अशी मला प्राथमिक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या माध्यमातून मिळाली आहे। विशेष म्हणजे आणखी माझ्या डाव्या बाजूकडे तुम्हाला मी हे वाहन दाखवणार आहे। अनुचित प्रकार जर या ठिकाणी काही घडला तर तात्काळ त्या प्रसंगाची दखल घेण्यात यावी म्हणून या ठिकाणी फायर अँड रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी ही व्हॅनसुद्धा तैनात करण्यात आली आहे। त्याचबरोबर त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर बाईकसुद्धा या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आहे, म्हणजे काही अनुचित प्रकार जर घडला या ठिकाणी तर ते सगळ्या तयारीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्ट्रॉंग रूम अतिशय सुरक्षित आहे। तुम्ही बघू शकता, मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। पलीकडे जे आहेत एक नंबरचे जे अधिकारी आहेत ते CRPFचे हत्यारी गार्ड म्हणून आहेत, आणि 24 तास त्यांच्या ड्युट्या दिलेल्या आहेत। दुसऱ्या क्रमांकाचे जे आहेत पोलीस मुख्यालय लातूर येथील हत्यारी गार्ड आहेत, आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून जे आहेत ते उपविभागीय पोलीस अहमदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्ट्रॉंग रूम सर्व अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आहे। आणखी एक महत्त्वाची बाब सांगायची जर झाली तर आपण या ITI कॉलेजच्या प्रवेशद्वारातून मध्ये प्रवेश करतानाच त्या ठिकाणी रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे की कोण व्यक्ती आला आहे, किती वाजता आला आहे, किती वेळ तो मध्ये राहिला, कोणाशी त्याचं काय संबंधित काम होतं, हे सगळी या ठिकाणी माहिती लिहून ठेवण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी या ठिकाणी 3 अधिकारी आणि 10 कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तेही हत्यारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, आणि दिवसाच्या वेळी 2 अधिकारी आणि 10 कर्मचारी असे या ठिकाणी अधिकारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। 21 डिसेंबर रोजी या मतपेट्या उघडल्या जाणार आहेत आणि निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने हा मोठा जो ITI कॉलेजचा हॉल आहे, या हॉलमध्ये उमेदवारांची मतमोजणी होणार आहे निवडणुकीची, आणि संपूर्ण सिस्टम जे आहे पूर्ण CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे। तुम्हाला जर ही बातमी जर आवडली तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमंडळीपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। पुढे आणखी तुम्हाला मी जाऊन सांगू इच्छिणार आहे की पाठीमागून आम्ही स्वतः फिरून बघितल्यानंतर
पूर्ण CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये. पाठीमागे हत्यारी गार्ड देखील आहेत. 24 तास या ठिकाणी 16 + 8 असे एकूण 24 कॅमेऱ्याच्या निगराणीखाली हे स्ट्रॉंग रूम आहे. या ठिकाणाहून नुकतीच मी ऑफलाईनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंदजी रायबोले यांच्यासोबत सविस्तर संवाद साधून डिटेल्समध्ये माहिती घेतलेली आहे. कशा पद्धतीने स्ट्रॉंग रूम या ठिकाणी सीलबंद करण्यात आलेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं अनेक आमच्या दर्शक मंडळींना प्रश्न पडला होता की नेमकं मतदान झाल्यानंतर ते मतपेट्या कुठे असणार, कशा सीलबंद असतील, कशी त्याला सिक्युरिटी असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे अधिकारी जे तैनात करण्यात आलेले आहेत. पाठीमागे त्यांच्यामध्ये बघू शकता तुम्ही ते स्ट्रॉंग रूम मध्ये आपण येताना एंट्री ज्या ठिकाणाहून करतो त्या ठिकाणाहून ते पूर्ण या ITI कॉलेजला म्हणजे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI कॉलेजच्या परिसरामध्ये संपूर्ण अहमदपूर उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा रात्रंदिवस अर्थात 24 तास सुरू आहे. मग आता तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत की कशा पद्धतीने ते CCTVचं फुटेज कुठे असेल, तर या ठिकाणी निवडणूक विभागाकडून एकूण 16 CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. जेव्हापासून ते कॅमेरे फिट करण्यात आले आहेत तेव्हापासूनचं स्टोरेज या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणखी एक माहिती प्रामुख्याने सांगावी लागेल की या ठिकाणी कोण येऊ शकतं, कुणाला परवानगी आहे, हे कोण बघू शकतं. तर या ठिकाणी जे उमेदवार होते आणि उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना कधीही 24 तास कधीही त्यांना येऊन बघण्याची परवानगी आहे. ही बातमी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती जर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.